दमदार पावसाच्या हजेरीने विदर्भातील पेरण्या रखडलेल्या आहेत। दमदार पाऊस येईल या प्रतीक्षेत सध्या शेतकरी आहेत। काही ठिकाणी पेरण्या झालेल्या असल्या तरी पिकांनी माना टाकायला सुरुवात केलेली आहे। विदर्भात दमदार पाऊस व्हावा यासाठी काही ठिकाणी ग्रामीण भागात दोंडी देखील काढण्यात येते। विदर्भातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी। 4 दिवस अगोदर मान्सून दाखल होईल असे संकेत हवामान विभागाने वर्तवले होते। मात्र विदर्भाची जर सध्याची परिस्थिती बघितली तर मान्सून जो आहे तो पूर्णपणे विदर्भात दाखल झाल्याचं चित्र आपल्याला दिसत नाही आहे। आताची जर परिस्थिती बघितली तर साधारणतः विदर्भामध्ये 22 ते 24% पर्यंतच पेरणीचा झाल्या असल्याचं माहिती जी आहे ती कृषी विभागाकडून मिळते आहे। मी एका शेतामध्ये आहे आणि या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर अजूनही दमदार पाऊस झाला नसल्यामुळे या ठिकाणची पेरणी जी आहे ती झालेली नाही आहे। शेतकऱ्यांनी पूर्व मशागत करून ही शेती ठेवलेली आहे। मात्र शेतकऱ्यांना सध्या जर बघितलं तर दमदार पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे, कारण गेल्या अनेक दिवसापासून विदर्भात पावसाचे संकेत जे आहे ते हवामान विभागाने वर्तवलेले होते। काही प्रमाणात विदर्भात पाऊस देखील झाला, मात्र समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे या ठिकाणी पेरण्या ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत। 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनही रखडलेल्या आहेत। दमदार पावसाची प्रतीक्षा जी आहे ती शेतकऱ्यांना लागलेली आहे। पाऊस कधी येईल या चातकाप्रमाणे शेतकरी आता वाट पाहताना आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।